आज आपण पाहणार आहोत पुढचा पार्ट आणि त्या पार्टला आपण म्हणतोय कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन्स. तर या पार्टला आपण कसं अप्रोच करणार ह्याचा नेमका अर्थ काय होतो. तर कन्सिडर करा या ठिकाणी एक आपण पेंडुलम लावलेला आहे आणि तो काय करतोय सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके, दॅट पेंडुलम इज अ स्विंग. असा तो स्विंग करतोय. ओके, त्यावेळेस आपण किंवा आपण दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. या ठिकाणी असा एक प्लेन सरफेस आहे, त्याला एक अशी स्प्रिंग आपण अटॅच केलेली आहे आणि हे जे मास एम आहे ते टू अँड फ्रो मोशन करते. से एक्स इज इक्वल्स टू 0 ही इनिशियल पोजिशन, दॅट इज इक्विलिब्रियम पोजिशन आहे आणि ते टू अँड फ्रो असं मोशन करत आहे. तर हा जी ट्रॅजेक्टरी आहे, हा जो पाथ आहे तो असा आहे. तो इथे येऊन स्टॉप होईल, परत हेवीली जाईल आणि इथे परत स्टॉप होईल. फास्ट येईल, परत स्टॉप, परत फास्ट येईल, परत स्टॉप होईल, परत उलट्या दिशेने येईल, फास्ट येईल, परत स्टॉप होईल. सो इट विल मूव लाईक धिस. सो दिस इज अ सिंपल हार्मोनिक मोशन आणि ह्याची ट्रॅजेक्टरी स्ट्रेट लाईन आहे किंवा अँग्युलर आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्याचं इक्वेशन घेतो आहे जे आपण मागे बदललं d2x dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0. हे आपण पाहिलं होतं. आणि याचं सोल्युशन आपण कसं काढतो. ॲट टाईम t द पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल x in that simple harmonic motion is given by a sin omega t plus phi bracket close. हे काय आहे, हे सोल्युशन आहे. कशाचं सोल्युशन आहे, या सिंपल हार्मोनिक मोशन. एक्स काय सांगते, एक्स सांगते की टी या टाईमला ह्याची पोझिशन काय असेल, ह्या ब्लॉकची पोझिशन काय असेल टी या टाईमला. 1 सेकंदाला, दुसऱ्या सेकंदाला, तिसऱ्या सेकंदाला इथे असेल, चौथ्या सेकंद तर कुठं असेल. हा एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय सांगतं. आणि d2x/dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स हा लॉ आहे आणि हे त्याचं सोल्युशन आहे. ओके, पण बऱ्याच वेळेस काय होतं, काही सिंपल हार्मोनिक मोशन कन्सिडर करा. एक ट्रॅजेक्टरी आपण सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकल्सची अशी एक्सपेक्ट करतो. आता समजा मी याला एक्स ॲक्सिस या ठिकाणी कन्सिडर केलं. ओके, आता हा ब्लॉक मोशन करतोय, हा ब्लॉक, हा बॉब कन्सिडर करा, हा बॉब अशी मोशन करतोय. ओके, पण आता काय झालं, आपण जर पाहिलं की हा कन्सिडर करा एक्स ॲक्सिस, सॉरी हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आपण जर कन्सिडर केला आणि आपण ऑब्झर्व केलं की हा पार्टिकल अशी मोशन करतोय सिंपल हार्मोनिक मोशन, त्यावेळेस एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय इक्वेशन आपण त्या ठिकाणी लागू करू शकतो. पण जर हा पार्टिकल अशी मोशन न करता जर अशी मोशन करत असेल, ओके, आपण एक्सपेक्ट करतोय असं करायला अशी मोशन, पण तो डायगोनली मोशन करतोय किंवा तो अशी मोशन करतोय किंवा तो अशी मोशन करतोय. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की काही पेंडुलम अशी पण मोशन करतात किंवा तो अशी मोशन करत असेल वेगळ्या प्रकारची ह्या ट्रॅजेक्टरीमध्ये, किंवा तो अशी मोशन करतोय और अशा प्रकारची मोशन करतोय.
त्यावेळेस हे इक्वेशन त्याला सॉल्व करू शकत नाही. त्यावेळेस हे इक्वेशन आणि हे इक्वेशन वापरू शकत नाही. त्यावेळेस आपल्याला वेगळ्या प्रकारचे इक्वेशन सॉल्व करावं लागतं. ओके. मेनी टाईम आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ट्रॅजेक्टरीज मोशनच्या भेटतात आणि त्याला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन न म्हणता आपण ॲज्युम करतो दे आर बिकॉज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ टू perpendicular simple harmonic motion on same particle. एकाच पार्टिकलवर ॲट ए टाईम दोन सिम्पल हार्मोनिक ॲक्ट होतात. एक या डायरेक्शनमध्ये आणि एक या डायरेक्शनमध्ये. आणि त्याच्यामुळं हा पार्टिकल अशी मोशन करतोय किंवा अशी मोशन करतोय किंवा अशी मोशन करतोय किंवा अशी मोशन करतोय. Okay, so the unexpected trajectory is because of what? Composition of two simple harmonic motion which are perpendicular to each other and having having frequency ratios वन बाय वन. आणि त्या दोन जे परपेंडिक्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन आहेत त्यांचा फ्रिक्वेन्सी रेशो किती आहे? आपण ॲज्युम केला आहे 1:1. याचाच अर्थ त्यांच्या फ्रिक्वेन्सी सेम आहेत म्हणजेच त्यांचा पिरियडसुद्धा सेम आहे. टाईम पिरियडसुद्धा त्यांचा सेम आहे. ओके, हाऊ टू टॅकल दिस प्रॉब्लेम? लेट अस वी हॅव एक सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होते सेम पार्टिकलवर. हा एक सेम पार्टिकल आहे. एक सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होते कोणत्या डायरेक्शननी? एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी. दुसरी सिम्पल हार्मोनिक मोशन होते वाय ॲक्सिसच्या डायरेक्शननी. आणि या एकाच पार्टिकलवर दोन सिम्पल हार्मोनिक मोशन एकदाच ॲक्ट झाल्यामुळे हा पार्टिकल आता कशी मोशन करेल याचा आपण अंदाज काढतोय. ओके, कन्सिडर काय आपल्याकडे द इक्वेशन एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आणि दुसरी आहे वाय इज इक्वल्स टू b sin omega t. This is equation number 1. ओके, आता आपण एक्सला एका वेगळ्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की एक्समध्ये वायची किंमत आपल्याला टाकायची आहे. ओके, आपल्याला हे एकाच पार्टिकलवर दोन इक्वेशन ॲक्ट होतात. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन एकाच पार्टिकलर ॲक्ट होते. याचाच अर्थ आपल्याला काय करावं लागेल? ह्या वायला इथे मध्ये कुठेतरी बसवावं लागेल. मग ते कसं बसवता येईल? तर आपण एक छोटीशी स्ट्रॅटेजी करू. वी हॅव एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. याचाच अर्थ एक्स बाय ए इज इक्वल्स टू साइन ओमेगा टी प्लस फाय आणि वाय बाय बी इज इक्वल्स टू साइन ऑफ ओमेगा टी. आता तुम्हाला कळेल की साइन ओमेगा टी इज इक्वल्स टू वाय बाय बी ही व्हॅल्यू आपण वर टाकू शकतो. आणि म्हणून आता इक्वेशन कसं येईल? एक्स बाय ए इज इक्वल्स टू, आता ह्याला आपण एक्सपांड करू. या इक्वेशनला आता आपण एक्सपांड करू. हां, एक्स बाय ए इज इक्वल्स टू साइन ए प्लस बी. काय असतं? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. का?
कारण हे जर साईन ए, ह्याला जर आपण ए म्हणालो आणि ह्याला जर बी म्हणालो, तर ह्याचं एक्सपान्शन साईन ए कॉस बी, कॉस ए साईन बी असं येतं. ओके, आता ही व्हॅल्यू आपण इथे टाकू शकतो. आपण टाकू एक्स बाय ए इज इक्वल्स टू साइन ओमेगा टी इज वाय बाय बी कॉस ऑफ अल्फा प्लस कॉस ओमेगा टी साइन ऑफ अल्फा. परत याला आपल्याला काही करता येईल का? यस, एक्स बाय ए इज इक्वल्स टू वाय बाय बी कॉस अल्फा प्लस कॉस ओमेगा टी इज रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर ओमेगा टी. कारण आपल्याला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची आहे. ती कधी करता येईल, जेव्हा आपण ह्याचं कन्वर्जन कॉसमध्ये, कॉसचं साईनमध्ये करू. दॅट इज एक्स बाय इज इक्वल्स टू वाय बाय बी कॉस ऑफ फाय प्लस रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर साइन ऑफ फाय. ह्यालाच आपल्याला आता कसं लिहिता येईल, जरा योग्य फॉर्ममध्ये आपण जरा याला कन्वर्ट केलं, स्क्वेअरिंग, ॲडिंग असं सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या, थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तर आपल्याला असं कळेल. ह्या वेगळ्या वेगळ्या काढल्या, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 अशा व्हॅल्यूज वगैरे येतात या ठिकाणी. आणि ओव्हरऑल आपल्याला शेवटी काय आन्सर भेटतं, तर आपल्याला आन्सर भेटतं एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 2xy डिवाइड बाय ए बी कॉस ऑफ अल्फा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर ऑफ फाय. हे झालं ते इक्वेशन. से दिस इज इक्वेशन नंबर 2. दिस इक्वेशन एक्सप्रेस रिझल्टंट पाथ. हे इक्वेशन काय करतं, रिझल्टंट पाथ, तो पार्टिकल एकाच वेळेस ज्याच्यावर 2 सिंपल हार्मोनिक मोशन ॲक्टिवेट होतात, तो असा करेल, असा करेल, असा ट्रॅजेक्टरी करेल, का अशी करेल, का अशी करेल, का अशी करेल. हे इक्वेशन सॉल्व केल्यावर आपल्याला कळून जाईल. मग आपण हे कसे पाहणार, तर वी हॅव सम केसेस. से केस 1, केस स्टडी करू आपण. केस 1, केस 1 मध्ये आपल्याला काय काय बदलू शकतात बरं. एक्स व्हॅल्यू नाही टाकू शकत, ए आणि बी हे कॉन्स्टंट आहेत. ओके, एक्स वाय आणि ए आणि बी कॉन्स्टंट आहेत. आपण काय करू, फायच्या व्हॅल्यू चेंज करून बघू, म्हणजे आपल्याला कळून जाईल काय काय करणार. केस 1, इफ फाय इज इक्वल्स टू 0, दॅट इज बोथ two simple harmonic motion which are acting instantaneously and at the same time on a single particle. Two simple harmonic are in phase मध्ये आहे. मग त्यावेळेस आपल्याला काय करता येईल, आपण फाय इज इक्वल्स टू 0 टाकू. वरच्या इक्वेशन म्हणलं आपण जशाल तसं पहिल्यांदा लिहून घेऊ. एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 2xy डिवाइड बाय ए बी कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर ऑफ फाय. हे ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण स्पेशल कंडिशन टाकली की दोन्हीही सिम्पल हार्मोनिक मोशन एकाच फेजमध्ये आहेत. म्हणजे काय, कन्सिडर करा हा तो पार्टिकल आहे आणि आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर डिफाईन केलं, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, ओके, आणि हा सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होतोय आणि इथून सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होतोय आणि ह्या पार्टिकलची मोशन काय असेल हे आपल्याला आता पाहायचं आहे. ओके, मी ॲक्ट होणाऱ्या सिम्पल हार्मोनिक मोशनला एक्स आणि वायला ब्ल्यू लेझरने दाखवतो. अशी होती एक्स ॲक्सिसमध्ये. दुसरी सिम्पल हार्मोनिक मोशन एकाच पार्टिक्युलर ॲक्ट होती अशी.
आणि त्याच्यामुळं ट्रॅजेक्टरी ह्या पार्टिकलची काय असणार आहे, अशी असणार आहे का अशी असणार आहे का अशी असणार आहे का अशी गोल असणार आहे, हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर मग आपण दिलेली जी इनिशियल कंडिशन आहे, जेव्हा दोन्ही एकदाच ॲक्ट होतात, म्हणजे ज्या वेळेस अशी येणार आहे त्याच वेळेस ही अशी येणार आहे. ज्यावेळेस एक्स ॲक्सिस या डायरेक्शन ॲक्ट होईल त्याच वेळेस वाय ॲक्सिस या डायरेक्शनने ॲक्ट होईल. त्यावेळेस त्याच्या फेज डिफरन्समध्ये 0 फरक असेल. आणि त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, फायची व्हॅल्यू 0 ठेवली तर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर प्लस कॉस ऑफ 0 किती आहे, 1 आहे. त्याच्यामुळे इक्वेशन काय होईल, -2xy डिवाइड बाय ए बी. आणि साइन स्क्वेअर ऑफ 0 इज 0 आणि तो येणार 0. ओके. आणि ह्याला आपण जर नीट बघितलं तर हा आहे ए स्क्वेअर आणि हा आहे बी स्क्वेअर आणि हा आहे 2ab. आणि आपण हा जर कंस जर पाहिला तर आपल्याला असं कळेल, दिस इज ब्रॅकेट ऑफ एक्स डिवाइड बाय ए मायनस वाय डिवाइड बाय बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि आपण जर रूट घेतलं तर आपल्याला असं कळेल, एक्स मायनस ए डिवाइड बाय वाय मायनस बी इज इक्वल्स टू 0 आणि वाय इज इक्वल्स टू बी डिवाइडेड बाय ए एक्स. हे आपल्याला सोल्युशन आलं. वाय इज इक्वल्स टू बी डिवाइडेड बाय ए एक्स. याचाच अर्थ काय होईल, ही जी ट्रॅजेक्टरी आहे ती अशी स्ट्रेट लाईन असणार आहे. काय असणार आहे, अशी स्ट्रेट लाईन. बिकॉज वाय इज इक्वल्स टू बी बाय ए. आणि या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मॅथ्समध्ये माहीत आहे, यम इज अ स्लोप ऑफ अ लाईन, देन दॅट लाईनचं इक्वेशन आपण वाय इज इक्वल्स टू यम एक्सनी दाखवतो. या ठिकाणी बी बाय ए इज रिप्लेस्ड बाय यम, दॅट्स वाय द स्लोप ऑफ द लाईन यम इज बी बाय ए. ओके. म्हणजे ह्या लाईनचा स्लोप किती असणार आहे, हा एक्सच्या काय म्हणतात त्याला, एक्सच्या हायेस्ट डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो आपण, एक्सच्या ॲम्प्लिट्यूड आणि वायच्या ॲम्प्लिट्यूडवर ही लाईन किती स्लोप करणार आहे ते डिपेंड करतं. ही लाईन अशी जाणार आहे का अशी जाणार आहे का अशी जाणार आहे का अशी जाणार आहे, ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला कळतात. ओके. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेन बोथ आर इन फेज. आपण पुढची बघू, केस स्टडी केस 2. केस 2 मध्ये काय आहे, इफ त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स पाय असेल, दॅट इज दे आर आउट ऑफ फेज बाय 180 डिग्री. याचाच अर्थ काय आहे, जर आपण ट्रॅजेक्टरी या ठिकाणी जर पाहिली, आपण जर ट्रॅजेक्टरी या ठिकाणी पाहिली अशीवाली, ओके, तर आपल्याला असं कळेल की से दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, हा पार्टिकल अशी मोशन करते, या पार्टिकलवर, हा पार्टिकल इथे आहे, ह्या पार्टिकलवर 2 सिम्पल हार्मोनिक मोशन एकत्र ॲड होत आहेत. एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन होणारी आणि वाय ॲक्सिसच्या डायरेक्शन ब्ल्यू कलरने समजा दाखवतो, ग्रीन कलरने दाखवतो मी. अशी. ओके. आणि वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनने होणारी ही अशी. पण एक्स आणि वाय एकमेकापासून 180 डिग्री आउट ऑफ फेज आहेत. म्हणजे ज्या वेळेस एक्स इथे जाईल
त्यावेळेस वाय इथून सुरू होईल. ओके, 1 मिनिट हा, तुम्हाला कळेल मग लक्षात येईल. एक्स ॲक्सिसला होणारी जी सिम्पल हार्मोनिक मोशन आहे ॲक्ट होणारी, ती जेव्हा इथे जाईल त्यावेळेस वायची डायरेक्शन इथून स्टार्ट होईल. हे एकमेकाला आउट ऑफ फेज असते. ओके, इन फेज कधी? जेव्हा ही आणि ही एकत्रच तयार होती. ही जेव्हा इथे जाईल त्यावेळेस ही इथे गेलेली असेल. इन फेज फाय इज इक्वल्स टू 0, फाय इज इक्वल्स टू 100 म्हणजे काय? एक्स जेव्हा इथे जाईल, एक्सच्या डायरेक्शनने ॲक्ट होणारी सिम्पल हार्मोनिक मोशन जेव्हा इथे जाईल तेव्हा वायची इथे असून इथे जाईल. सो दीज आर इन आउट ऑफ फेज. Say they are in out of phase by 180 degree. We have a equation for trajectory given by काय बरी इक्वेशन? x square divided by a square plus y square divided by b square minus 2xy divided by a by b cos of phi is equals to sin square of फाय. हे जनरल इक्वेशन आहे. ओके, आता काय आहे फायची व्हॅल्यू? काय आहे फायची व्हॅल्यू? पाय, दॅट इज 180. ती जर आपण पुट केली आपल्याला माहिती आहे साइन 180 इज 0 अँड कॉस 180 इज -1. त्या व्हॅल्यूज आपण पुट करू आणि आपल्याला असं कळेल की एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर plus y square divided by b square minus 2xy divided by a by b cos of phi is -1 which is equals to sin square of phi is 0. मग आता आपल्याला काय मिळेल? x square divided by a square plus y square divided by b square plus 2xy divided by ab is equals to 0 असं मिळेल, which is nothing but x divided by a plus y divided by b whole square is equals to 0, and which implies x divided by a plus y divided by b is equals to 0, and which is nothing but y is equals to minus b by a x. याचाच अर्थ त्या पार्टिकलची ट्रॅजेक्टरी ही स्ट्रेट लाईन असेल पण त्याचा स्लोप हा निगेटिव्ह असेल, म्हणजे तो असा असेल लाईक धिस. आणि स्लोपची व्हॅल्यू y इज इक्वल्स टू यम ए, आपण यम यक्स काढतो. या ठिकाणी यम इज रिप्लेस्ड बाय मायनस बी बाय ए, आणि सो दिस इज मायनस बी बाय ए इज अ स्लोप ऑफ द लाईन. ओके, कळालं का? तर अशा प्रकारे y इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए एक्स हा काय झाला? स्ट्रेट लाईन हॅव्हिंग स्लोप मायनस बी बाय ए. ओके, म्हणजे जेव्हा इन फेज असतील तेव्हा पार्टिकल असा मोशन करेल, आउट ऑफ फेज असतील तर पार्टिकल असा मोशन करेल, आणि सिम्पल हार्मोनिक मोशन तो असा केला असता. पण इट इज अ कंपोजिशन ऑफ टू सिम्पल हार्मोनिक मोशन. वन इज ॲक्टिंग इन दिस डायरेक्शन, one is acting in this direction, and that's why trajectory is this if it is in phase, this if it is in out of phase. Okay, so this is how it works. आता आपल्याला केस 3 थर्ड केस पाहिजे. केस थर्ड, केस 3 काय असेल? इफ phi is equals to pi by 2 and a is not equals to b. ओके, फेज डिफरन्स त्याच्यामध्ये 90 डिग्री आहे. या ठिकाणी कसं म्हणता येईल आपल्याला? से दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, सॉरी दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, x axis, this is y axis,